हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुमचं सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बॅक डीप नेक ब्लाऊज डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन कशी तयार करायची ते सांगणार आहे. डीप नेक असल्यामुळे डीप नेकनुसारच आपल्याला मापं घ्यायची आहेत. विदाऊट कॅनव्हास डिझाईन कशी तयार करायची ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा मैत्रिणींनो, ही ब्लाऊज पीसमधील बॉर्डर आहे जी मी कट करून घेतलेली आहे. या बॉर्डरचा यूज करून मी सोप्या पद्धतीने सुंदर डिझाईन तयार करणार आहे. हा ब्लाऊज पीस आहे जो मी अस्तरला जोडून घेतलेला आहे. 36 साईजनुसार मी मापं घेतलेली आहेत. 36 मापाच्या पेपर कटिंगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, मला तयार गळा उंची हवी आहे 9.5 इंच. मी त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन 10 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. तुम्हाला जेवढी गळा उंची हवी असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 36 मापासाठी गळारुंदी मी 1.25 इंचावरती घेतलेली आहे. डीप नेक असल्यामुळे मी 1.25 इंचावरती घेतलेली आहे. आता मी याला पानगळ्याचा आकार देऊन घेणार आहे. त्यानंतर इथून बघा मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथून या बाजूने या साईडने मी एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या केलेल्या मार्किंगपासून मी सुंदर पॅटर्न ड्रॉ करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हा पॅटर्न ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे ब्लाऊज पीस मी फोल्ड करून दुसऱ्या बाजूवरती सुद्धा मी हा पॅटर्न उठवून घेणार आहे. त्यासाठी अशा प्रकारे मी टॅप करून घेतलेला आहे आणि हे बघा, थोडंसं पुसटसं असं मार्किंग हे आपल्याला दिसत आहे. तर ते मी चॉकने असं डार्क करून घेणार आहे. तर हे बघा, दोन्ही बाजूला मी पॅटर्न ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर ही जी बॉर्डर आहे तिला मी जोडून घेणार आहे. तर बॉर्डरच्या सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून मी मधून एक स्टिच करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे बॉर्डर ठेवायची आहे आणि मधून अशी एक स्टिच मारून घ्यायची आहे. आता हे स्टिच करून झालेलं आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, हा जो ड्रॉ केलेला पॅटर्न आहे याला मी ही बॉर्डर जोडून घेणार आहे. तर बॉर्डरच्या उलट्या बाजूवर बॅक पार्टची सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा मैत्रिणींनो सांगते, बॉर्डरच्या उलट्या बाजूवर बॅक पार्टची सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आणि असं व्यवस्थित मधोमध आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण स्टिच करू त्यावेळेस आपला कपडा सरकेल, तर ते सरकू नये त्यासाठी व्यवस्थित अशा प्रकारे पिना लावून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला मी या मार्किंगवरून एक स्टिच मारून घेणार आहे. त्यानंतर आता
या मार्किंगवरून मी एक स्टिच मारून घेणार आहे. पॅटर्न असल्यामुळे व्यवस्थित पॅटर्ननुसार स्टिच मारून घ्यायची आहे. आता या दोन्ही मार्किंगवरून स्टिच करून झालेला आहे. यानंतर गळ्याच्या बाजूने पाव इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन सोडून कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे हा पार्ट पलटवून इथे पण मी पॅटर्ननुसार एक स्टिच मारून घेतली होती. तर त्या स्टिचच्या बाजूने पाव इंचाचं फॅब्रिक सोडून एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. स्टिचिंगचा धागा कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित कपडा कट करायचा आहे. कट करताना खालचं मेन फॅब्रिक आपलं कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे कटिंग झालेलं आहे. आता मी गळ्याच्या बाजूने पायपिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी 1.5 इंचाची क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे, जी मी गळ्याच्या बाजूने एक साईडने व्यवस्थित जोडून घेणार आहे. आता ही पट्टी मी व्यवस्थित पलटवून पायपिंग तयार करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरून एक आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी गळ्याला पायपिंग करून घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित किती पायपिंग आपली झालेली आहे आणि हा जो आतील भाग आहे याला मी हात शिलाई करून घेणार आहे. त्यानंतर हा जो पॅटर्न आहे त्यावरती मी ही लेस लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे ही लेस ठेवायची आहे पॅटर्नवरती आणि वरून आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे. तर आता मी ही लेस लावून घेतलेली आहे. बघा फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. विदाऊट कॅनव्हाससुद्धा किती सुंदर प्रकारे आपली ही बॅक डीप नेक डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही डिझाईन आहे. आता याला मी बॅक टक्स देऊन कमरपट्टी जोडून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. माझी सांगण्याची पद्धत, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता. मी तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तर हे बघा मैत्रिणींनो, विदाऊट कॅनव्हास सोप्या पद्धतीने बॅक डीप नेक डिझाईन आपली तयार झालेली आहे. मी याला दोरी आणि लटकन लावलेले आहेत. तुम्हाला ही डिझाईन आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग माझ्या गोड मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.